भारत मातेच्या जयघोषांनी निनादलेला परिसर, लेझिमच्या तालावर ताल धरणारे पाय आणि डोळ्यातून वाहणारा भावनांचा ओघ। अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आजचा दिवस ठरला ऐतिहासिक, कारण आज झाला पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचा अभिष्ट चिंतन सोहळा। असा एक सोहळा ज्यामध्ये राष्ट्रभक्तीचा जागर झाला, माजी विद्यार्थ्यांचा जल्लोष झाला आणि आपुलकीच्या नात्यांनी सजलेला एक अद्वितीय क्षण अनुभवला गेला। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। राष्ट्रभक्तीच्या घोषणा, लेझिमच्या ठेक्यावर निनादणारा परिसर आणि गुरुवंदनेच्या मंगल वातावरणात पार पडला पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचा अभिष्ट चिंतन सोहळा। श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या सोहळ्याला देशभरातून आलेले माजी विद्यार्थी उपस्थित होते। भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषांनी संपूर्ण सभागृह दुमदुमून गेलेत। प्रभाकरराव वैद्य यांच्या कार्याला अभिवादन करण्याकरिता आलेल्या शेकडो माजी विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या गुरूंचे दर्शन घेतलेत आणि जल्लोषात त्यांचे स्वागत केलेत। या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते मंडळाचे कोषाध्यक्ष आणि डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास देशपांडे। त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याला व्यासपीठावर मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत चेणके, सचिव प्राध्यापक माधुरी चेणके तसेच सिक्कीम इथून आलेल्या शिरीन अंगुभुमुरिया, नागालँडचे डी सेबिनो तसेच राजेश क्षत्रिय, घनश्याम राठोड, ॲडव्होकेट राजेश लुथरा, डॉक्टर अरुण खोडसकर, रचना पांडे यांच्यासह माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अजयपाल उपाध्याय आणि डॉक्टर कॅनेडी या मान्यवरांची उपस्थिती होती। या सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून प्रभाकरराव वैद्य यांच्या शिस्तीचे, राष्ट्रसेवेचे आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे विविध पैलू उलगडलेत। अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारे कडक परंतु प्रेमळ शिक्षक म्हणून प्रभाकरराव वैद्य यांचे व्यक्तिमत्व हिमालया एवढे उंच असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढले गेले। प्रभाकरराव वैद्य यांच्या जीवनकार्याचा गौरव करताना त्यांच्या नेतृत्वाखाली शिकलेले विद्यार्थी मंचावरून आपल्या आठवणी शेअर करताना भावनिक झालेत। या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी प्रभाकरराव वैद्य यांच्या पायावर डोकं ठेवून गुरुवंदना केली। हा क्षण उपस्थित सर्वांसाठी भावनिक ठरला। राष्ट्रसेवा, क्रीडा विकास आणि शिस्तबद्ध जीवनशैली यांचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या प्रभाकरराव वैद्य यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की गुरु शिष्य संबंध हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे। जीवंत उदाहरण आहे। हनुमान साहेब जो सुरुवातीला काम करतो तो शेवटपर्यंत काम करतात, कधी थकत नाही। नारा आगे बढ़ो, जाने थोड़ा करते रहो, देखा जाएगा, करते रहो, देखा जाएगा। आपका नारा, त्या नारानुसार अभिषेक कार्यकर्ते सतत काम करतात, त्यामुळेच व्यायामशास्त्र झालं। हे दोन उदाहरण, मूर्तिमंत उदाहरण खोडसकर जी है, लुथरा जी है, पाटील आहे, ते युगाचे लोक योगशास्त्र याने सुरू केलं। शास्त्रीय स्वरूपाचं ज्ञान याने सुरू केले। तरी हिंदुस्थानामध्ये योगाचे तज्ञ त्याने निर्माण केले। शास्त्रीय टेक्निकल त्या प्रकारे
हनुमान शाळेचं काम अजूनही चालू दिवे अजून काम करत राहावं उदंड आयुष्य मिळव योगाचं काम त्यांनी सतत काम करत राहावं हीच इच्छा. अशा गुरुजनांचा स्नेह लाभणं हीच विद्यार्थ्यांसाठी खरी पदवी असते. प्रभाकरराव वैद्य यांनी घडविलेले शेकडो विद्यार्थी आज देशभरात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रभाकररावजी वैद्य यांना सिटी न्यूजकडूनही खूप खूप शुभेच्छा.